श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, नातं म्हणजे दोन अनोळखी व्यक्तींच्या हळूवार स्पर्शानं ती जुळलेली एक सुंदर आणि नाजूक वेल असते. आणि या वेलीला प्रेमाच्या, विश्वासाच्या आणि आपुलकीच्या धाग्याने बांधून ठेवावं लागत असतं. पण या सगळ्या सोबतच एक गोष्ट फार महत्वाची असते, ती म्हणजे समजूतदारपणा. श्रोते हो, ज्या नात्यामध्ये समजूतदारपणा असतो ना, तिथं गैरसमजांना कधीच थारा मिळत नसतोय. एकमेकांच्या भावनांचा आदर केला जातो. शब्दांऐवजी डोळ्यातील भावना सुद्धा ओळखल्या जातात. अडचणीच्या वेळी एकमेकांना समजून घेतलं जातं आणि खंबीरपणे साथ दिली जाते. श्रोते हो, कधीतरी आपल्या माणसांकडून काही चुका होऊ शकतात. काही गोष्टी आपल्या मनासारख्या नाहीत होऊ शकत. मग अशा वेळी लगेच नाराज होण्याऐवजी त्यांच्या भावनांचा विचार करायचा. त्यांच्या जागी स्वतःला बघून ठेवायचं. कदाचित तुम्हाला त्यांची बाजू समजून जाईल. श्रोते हो, समजूतदारपणा म्हणजे फक्त दुसऱ्याची बाजू ऐकून घेणं नव्हे, तर ती समजून घेणं. त्यांच्या परिस्थितीमध्ये काही अडचणी आहेत का हे जाणून घेणं. आपल्या अपेक्षा आणि त्यांच्या मर्यादा यांचा समन्वय साधणं. ज्या नात्यामध्ये समजूतदारपणा असतो ना, ते नातं वादळामध्ये सुद्धा टिकून राहत असतं. कारण श्रोते हो, तिथं एकमेकांना सावरण्याची, समजून घेण्याची आणि पुढे जाण्याची ताकद असते. म्हणूनच आपल्या प्रत्येक नात्यात समजूतदारपणा रुजवा. कारण प्रेम आणि विश्वासासोबत समजूतदारपणा जर असेल ना, तर ते नातं अधिक घट्ट आणि चिरकाळ टिकणारं बनेल. आणि श्रोते हो, हीच खरी नात्यांची सुंदरता असते. बघा, पटतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही चतुरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. खरं आणि खोटं दोन्ही आपापल्या परिणामावर ठाम असतं. योग्य वेळ येताच ते आपापला रंग दाखवल्याशिवाय राहत नसतं. आयुष्यात एकदा इतका मोठा पाऊस पडावा की इगो सगळा वाहून जावा. आयुष्यात इतकं कडक ऊन पडावं की जवळच्या सावल्यांचं महत्व कळावं. आयुष्यात एकदा पुन्हा शाळा अशी भरावी की प्रत्येकाला त्याचं लहानपण कायमचं लक्षात राहावं. आयुष्यात एकदा असं जगावं की आपलं जगणं पाहून इतरांना जगण्याची मौज कळावी. आयुष्यात जिथं जिथं आपली फसवणूक झाली, तिथं तिथं आपला प्रामाणिकपणा नडला होता. कडवट नात्यांमागं एक मनापासून केलेली आपुलकी असते, जी समोरच्याला कधीच दिसत नाही. नातं हे संपत नाही लगेच. ते हळूहळू थकतं आणि शेवटी मौनात गुदमरून मरून जातं. कधी कधी आपण नातं जपतो, पण समोरचा माणूस आपल्याला विसरायची तयारी हा करत असतो. संगत विचार करून करा. संगत तुमची खराब निघेल, परंतु संस्कार आई बापाचे बदनाम होतील. सौंदर्य फक्त डोळ्यांपर्यंत पोहोचतं, पण गुणवत्ता माणसाचा आत्मा देखील जिंकते. रात्र खायला उठली की आपण समजून जायचं आपण चोखतोय. त्या लोकांसमोर कधी झोकू नका, जी लोक ना कधी आपल्या दुःखात होती ना कधी सुखात होती. किती प्रयत्न करा सगळ्यांसोबत चांगलं राहण्याचा, जगण्याचा, प्रत्येक जण काही ना काही आपल्या दोष काढत राहतो. दिलेला शब्द जर पाळता येत नसेल तर कोणाला आशेवर ठेवू नका. पतंग हा फार दूर गेला तर धागा तोडण्यात शहाणपण असतं. नाहीतर जवळ खेचता खेचता एकतर जखम होते किंवा धागा गुंतून जातो.
नावामुळं आपण ओळखलं जातो, पण स्वभावामुळं आपण आठवणीत राहतो. नवरा बायकोमध्ये प्रेम कमी असलं तरी संवाद आणि आदर हवा. कोणाच्या हातात रिकामं भांड पाहून हे समजू नका की तो काही मागायला चाललाय. असंही असू शकतं की तो काही वाटून येतोय. संकट ही देवानं दिलेली परीक्षा असते, जी उत्तीर्ण झाल्यावर इतिहास घडत असतो. आपण ज्यांचं भलं करतो तेच पुढे जाऊन आपल्या विरोधात काड्या करायला सुरुवात करतात. जग आपल्याला लहान म्हणत असेल तर मनावर नाही घ्यायचं. आपण लहान आहोत, पण आपल्या जागेवर आपण योग्य आहोत. घर म्हटलं की जसा संवाद आला तसा वादही आला, जसं सुख आलं तसं दुःखही आलं, जसं प्रेम आलं तसा तिरस्कार सुद्धा आला. या सगळ्यांची भेळ म्हणजे कुटुंब असतं. आहे ते टिकवता आलं की पाहिजे ते मिळवता येत असतं. स्त्रियांना चारित्र्यहीन बोलणारे पुरुष हे सुद्धा धुतल्या तांदळासारखे नसतात. आयुष्यात एक स्त्री असताना पण दुसरीच्या मागे घिरट्या घालताना दिसतात आणि परस्त्रीला नावं ठेवून स्वतःचा गंजलेला पुरुषार्थ गाजवताना दिसतात. जे नातं मनापासून जोडलं जातं त्यासाठी वेळ, अंतर आणि परिस्थिती कधीच अडथळा ठरत नसते. मुलगी हार मानू शकते, सून ही सुद्धा हार मानू शकते, बायको देखील हार मानू शकते, पण आई कधीच हार मानू शकत नाही. विश्वास, श्रद्धा आणि संघर्ष या शब्दांचा अर्थ म्हणजे आई. मन भरलं आणि गरज भागली की लोक नाती निभवायला कंटाळा करतात. जेव्हा खूप काही बोलायचं असतं पण नाईलाजानं ते गप्प राहावं लागतं, ते क्षण अधिक त्रासदायक असतात. म्हणून मन मोकळं करण्यासाठी हक्काची जागा असावी. आज मन मोकळी करणारी मन ही राहिलीच नाहीत, कारण मन व्यावहारी झालेत. ज्याला लिहायला आणि वाचायला येत असून वागायचं कळत नाही तो अशिक्षित, आणि ज्याला लिहिता वाचता येत नसूनही बरोबर वागतो, बोलतो तो सुशिक्षित. रात्रीचे मित्र कमी करा, पहाटेचे वाढवा, कारण रात्रीचे मित्र रोज तुम्हाला बसायला बोलवतील आणि आयुष्यातून उठवतील, पण पहाटेचे मित्र तुम्हाला रोज सकाळी उठवतील आणि निरोगी आयुष्याची घडी बसवतील. तुमच्या संस्कारात तुमच्या आई वडिलांची झलक दिसते. ती नेहमीच सुंदर दिसायला हवी आणि त्यासाठी प्रयत्न करत राहा. जी माणसं आपल्याला न सांगता सुद्धा समजून घेतात तीच खरी आपली असतात. बाकीशी फक्त सोबत असल्याचा भास देतात. तलाव हा विहिरीपेक्षा शेकडो पट मोठा असूनही लोक विहिरीचंच पाणी पितात, कारण विहीर खोल असून पाणी शुद्ध असतं. त्याचप्रमाणे माणूस मोठा असणं ही चांगली गोष्ट आहे, पण त्याच्या व्यक्तिमत्वात सखोलता आणि विचारात शुद्धता असेल तरच तो आदरास पात्र ठरतो. समजूतदार लोकांचं गप्प बसणं हे मूर्ख लोकांना त्यांचं यश वाटतं. सुखापेक्षा दुःखामुळे मिळणारं ज्ञान हे सर्वोत्तम असतं. ज्याला आपण वचन दिलेलं असतं त्याच्यासोबत एकनिष्ठ राहायचं असतं.